मी 1995 ला शासकीय दंत महाविद्यालय घाटी इथं एक वर्ग 4 कर्मचारी म्हणून रुजू झालो आणि माझी सेवा 31 वर्षाची झाल्यानंतर मी 30/5/30/6/2025 ला सेवानिवृत्त झालो आणि माझ्याकडे फार गोर गरीब लोक, बाहेर गावचे खेड्यापाड्याचे लोक यायचे. माझ्या परीने जितकं सहकार्य माझ्याकडून झालं मी करत आलो आतापर्यंत आणि फार लोक समाजसेवा करत आलेला आहे आतापर्यंत. माझं काही शिक्षण वगैरे जास्त झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे माझं काही प्रमोशन वगैरे झालं नाही. मी वर्ग 4 या पदावरच शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे. तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला असं काही वाटलं का पाठीमागे राहून गेला म्हणून काही कार्य? विशेष म्हणजे घरची परिस्थिती एक हलक्याची असल्यामुळं आई वडील गरीब आणि मोलमजुरी करणारे होते, त्याच्यामुळे माझं शिक्षण वगैरे काही झालेलं नाही. तरी पण मी वर्ग 4 मध्ये राहून माझ्या मुलांचं शिक्षण, माझा एक मुलगा केमिकल इंजिनियर आहे, एक बँकेत आहे, माझी मुलगी जी आहे ती MSc झालेली आहे, माझी जवळ जी आहे ते बँकेमध्ये मॅनेजर आहे. असं माझ्याकडून हे झालं. वर्ग 4 पदावर राहून मी सेवानिवृत्तीनंतर हे सगळं माझ्याकडून झालेलं आहे. आता सेवानिवृत्ती झाली, इथून पुढे तुमचं काय असं विजन आहे? काही समाजकार्य करू, आपल्याकडून जे झालं समाजाची सेवा करू, बस. आनंदाची क्षण सर तुमची? काही नाही सर, एकदम मस्त. सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि तुम्ही पण आले सगळे, माझे समाज बांधव, माझं गणगोत सगळं, बहीण भाऊ, ऑफिसचे लोक, कर्मचारी सगळे आले. मला सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद, आभार. तुमचं पूर्ण नाव सांगा. ईश्वर मगनलाल पुसे. रिपीट सांगा सर. ईश्वर रोड इथं राहत होतो, आता इथं आलो हर्सूल मध्ये राहायला, जटवाडा रोडला. मगनलाल पुसे हे संभाजीनगर येथील दंत महाविद्यालयामध्ये एक चतुर्थ कर्मचारी असताना त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये सर्व्हिसमध्ये समाजाची सेवा केली. गोरगरीब लोक यायचे, त्यांच्यामध्ये नेहमी एक आदरतेची भावना, आपुलकीची भावना आणि एक सहकार्याची भावनेतून त्यांनी त्यांची ड्युटी बजावली. विशेष म्हणजे ते माझे आम्ही फार जुने मित्र पण आहोत आणि आमच्या मोठ्या बंधूंची मुलगी त्यांच्या घरामध्ये दिलेली आहे, ते याही पण लागतात, समजी पण लागतात. तर आमचं असं मित्रपणा आणि खेळीमेळी. दुसरं असं की समाजामध्ये प्रत्येक स्तरावर त्यांचं सहभाग असतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हिरिरीने भाग घेतात. 4 लोकांना ते सोबत घेऊन चालतात. कोणताही कार्यक्रम असलं की त्यांचा फार मोठा उत्साह बघून 10 लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि ते 30 जून 2025 ला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्यांनी ऑफिशियल मध्ये एक फार मोठा कार्यक्रम ठेवला, तर तिथं पण त्यांच्या सगळं स्टाफनी त्यांचं खूप एक काय म्हणतात स्वागत केलं, फार मोठं सन्मान केला आणि पूर्ण त्यांच्या ड्युटीमध्ये निष्कलंक निस्वार्थ अशी सेवा करून ते आज रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल मी पुढील आयुष्यासाठी त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. वन परिमंडळ अधिकारी हिंगोली. हे बेगमपुरा या ठिकाणी राहत असताना हे माझे साले आहेत. सर्वात जास्त म्हणजे त्यांच्या एज्युकेशनसाठी मी प्रयत्न केला आहे, परंतु त्यांच्या गरिबीमुळे ते पुढे शिकू शकले नाही. अनावधानाने ते क्लास 4 मध्ये सर्व्हिसला लागले आणि त्यांनी त्या याच्यामध्ये थोड्याशा याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः जे आपलं धंदा होता, धंदा सांभाळून नोकरी करून सगळं संसार चालवला. आई वडील गेल्यानंतर पत्नी पण त्यांची मध्यंतरी हे झाले, तरी मुलांना त्यांना आईची जाणीव होऊ दिली नाही आणि तिन्ही मुलांची म्हणजे मुलाचं लग्न केलं आणि कुठल्याही गोष्टीची सगळ्या सोयऱ्यामध्ये, नातलगामध्ये, समाजामध्ये, कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचे त्यांचं असं हे नाही की कोणाशी वाईटपण आहे किंवा काही नाही. आणि सुदैवाने बरेचसे आता शासकीय सेवेमध्ये बरेचसे लोक काहीतरी उलाढाली करतात, परंतु हा संबंध त्यांनी ठेवला नाही आणि योगायोग त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने सर्व्हिस पार पाडली की ते कोणीही आजपर्यंत म्हणजे त्याला हे करू शकत नाही. संभाजीनगर येथे श्री ईश्वरलालजी पुसे
यांचं जे आयुष्य होतं, ज्यांनी जे नोकरीमध्ये डेंटल हॉस्टेलला आपली ड्युटी एक चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे. सर्वांचे संबंध चांगले. आम्ही आता मागं त्यांनी त्या सगळ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक छोटंसं एक कार्यक्रम आखलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी त्यांचं जे सलोखा दाखवला. आम्ही भोकरदनहून आलो. आम्ही त्यांची इवाई आहे, ती आमची इवाई आहे. माझी लहानी मुलगी त्यांच्या मुलाला श्रीमान प्रदीप पुसे यांना माझी छोटी मुलगी दिलेली आहे. आणि लग्न जेव्हा झाल्यापासून त्यांचा जो सलोखा आहे, त्यांचं मनमिळाव जोपणा आहे, पाहुणे रावळांना सोबत घेऊन चालणं, असंच त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या संभाजीनगरमध्ये आणि त्यांच्या या सर्व्हिसमध्ये जे सलोखा, जे प्रेम त्यांनी सर्वांशी दाखवलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. त्यांना धन्यवाद देतो. भावी आयुष्य त्यांचं सुख समृद्धी भरभराटी निरोगी जावं अशी ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.